आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। दाओस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाओस दौऱ्यावरून परतले। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असणार। फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावर टीका करणं अयोग्य। पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्विट करत वक्तव्य, 30 लाख कोटींचे एमओयू झाले असल्यास आनंदाची बाब, पण प्रत्यक्षात होणारी गुंतवणूक, रोजगार निर्मिती महत्वाची, चव्हाणांचं वक्तव्य। नगरसेविका सैर शेखचा माफीनामा, मात्र इम्तियाज जलीलांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। शिंदे म्हणतात ठाणे भगवं, मग मुंब्रा हिरवा म्हटलं तर प्रॉब्लेम काय? भाजप शिंदेना केव्हा उचलून फेकेल कळणार सुद्धा नाही। इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकवणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलीलांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोणाच्या म्हणण्याने महाराष्ट्र हिरवा होणार नाही, गुलाबराव पाटलांची टीका। जलीलांनी राज्यातील आणि देशातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल। इम्तियाज जलीलांनी औकादीमध्ये राहावं, तुमच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत, खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो, राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्याय देवते त्यांना शबाकर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरून संजय राऊतांचं खोचक ट्विट। निवडणूक प्रक्रियेची दुर्दशा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंची ट्विट करत टीका। राजकारणामध्ये घोडेबाजार, गाढव बाजार झालाय, अखिल चित्रेंचा हल्लाबोल।